नमस्कार सगळ्यांना. जय सद्गुरू. मी सुचित्रा. माझ्या सुचित्राज वर्ल्ड बियॉन्ड द स्पेक्ट्रम या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मी कोणतीही डॉक्टर नाही आहे किंवा थेरपिस्टही नाही आहे. मी फक्त एक आई आहे आणि आज मी जे काही सांगणार आहे ते माझे स्वतःचे अनुभव आहेत. 5-4.5 वर्षाचा असताना आम्हाला समजलं की त्याला ऑटिझम आहे, पण त्याआधी काही लक्षणं आम्हाला नीट समजली नव्हती. उदाहरणार्थ, वेळेवर बोलायला सुरुवात न होणं, नावाने हाक मारली तरी प्रतिसाद कमी देणं, डोळ्यांना डोळे भिडवून न बघणं आणि खाण्याबाबतीत खूप चोखंदळपणा. हीच अनेक लक्षणं पार्थमध्ये होती. तो अवघ्या 21 दिवसांचा असल्यापासून ना त्याला कफ, सर्दी याचा खूप त्रास व्हायचा आणि मी त्याला घेऊन ना सारखी दवाखान्यात जायची. तर डॉक्टर पण मला ओरडायचे की तुम्ही का त्याला सारखे घेऊन येताय, तो एक तर एवढा लहान आहे. पण काय करणार, एक तर घरी पण नाही ठेवू शकत ना आपण बाळाला. आणि मला माहिती आहे कोरोना तेव्हा नुकताच सुरू झाला होता, पण मग माझं लक्ष पहिले त्याच्याकडेच असायची की सर्दी, कफ, त्याला श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा. आणि त्याच्यानंतर मग तो जेव्हा 1 वर्षाचा झाला, जेव्हा त्याचा बड्डे आला, तेव्हाही त्याचं सर्दी, ताप वगैरे हे चालूच होतं. त्यामुळे आम्ही त्याचा पहिला बड्डेही व्यवस्थित साजरा केला नाही. आणि नंतर तर लॉकडाऊनच चालू झालेलं. लॉकडाऊनमध्ये ना पाठची चिडचिड खूप वाढली होती. तो ना मी किचनमध्ये असल्यावर ना औषधाच्या बाटल्या सांडवायचा, वस्तूंची तोडफोड करायचा आणि मी त्याला स्वतःला इजा होऊ नये ना म्हणून मी नाईलाजाने ना त्याचे पाय वगैरे बांधून ठेवायची. माझ्यासाठी ते खूप कठीण होतं, पण मलाच माहिती आहे की ती कंडिशन कशी होती आणि मी कसं त्या परिस्थितीमध्ये त्याला सांभाळलं आहे. जेवणाच्या बाबतीत पण ना पाठचा खूप त्रास होता, कारण त्याला ना जेवणात फक्त तो पांढरा मऊ भात खायचा आणि ते पण मी कधीतरी आग्रहाने जर तूप टाकून दिलं तर कधीतरी खायचा, पण शक्यतो तो भातच खायचा आणि तेही तो चावून तर कधीच त्याने भात खाल्लेला नाही. त्यावेळेस तो डायरेक्टली गिळूनच टाकायचा. म्हणजे कोणताही पदार्थ मी त्याला भरवायची ना तर तो गिळून टाकायचा डायरेक्टली. त्याच्यामुळे ना मी त्याला जास्त करून ना मिक्सरला वगैरे हे वाटण करून मग द्यायची. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हेअर कट करण्यामध्ये सुद्धा त्याचं खूप त्रास असायचा आम्हाला, कारण जेव्हा सलूनमध्ये आम्ही घेऊन जायचो तेव्हा तिथली 3-4 लोकं आणि माझा मोठा मुलगा, आम्ही सगळे मिळून त्याला पकडून म्हणजे खूप आम्ही सहन करायचो की तो ओरडायचा जोरजोरात, खूप त्रास द्यायचा. तेव्हा कुठे त्याचे केस कापले जायचे. म्हणजे तिथली लोकंसुद्धा आम्हाला प्रश्न विचारायची. पण एक असतं ना की आपल्यालाच त्याबद्दल एवढं माहिती नाही आहे, तर आपण लोकांना काय सांगायचं. प्रश्न विचारले जायचे की हा असा का करतो, एवढा त्रास का देतो, असं तसं. पण कसं आहे, मी एक आई म्हणून अशी डायरेक्टली त्यांना उलट उत्तर तर द्यायची नाही, बट मी सांगायची की होतो त्याला त्रास. म्हणजे काही काही मुलांना नाही आवडत ना केस कापणं, असं मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करायची. कोणाचं लग्न कार्य असू दे, नाहीतर फॅमिलीमध्ये कोणतं फंक्शन असू दे, जवळच्या लोकांचा पण मला सपोर्ट नव्हता. उलट लोक मला विचारायचे की हा असा का करतो. त्यापेक्षा मला असं वाटायचं ना की मी कुठे बाहेर जाण्यापेक्षा, कोणाच्या घरी जाण्यापेक्षा, कुठल्या लग्न कार्यात जाण्यापेक्षा मी माझ्या मुलासोबत घरातच राहिलेली बरी. तेव्हा आम्हाला समजलं पार्थला ऑटिझम आहे, तेव्हा तो 4.5 वर्षाचा होता आणि आज पार्थ 7 वर्षाचा झाला आहे. या काळामध्ये त्याच्यात खूप सुधारणा झाली आहे आणि आताही आमचा संघर्ष चालू आहे. पण आता मला त्याला सांभाळणं खूप सोपं जात आहे, कारण मी हळू आवाजात जरी त्याच्याशी बोलले, त्याला समजवलं तरी त्याला बऱ्यापैकी गोष्टी समजत आहेत. तो ऐकून घेतो आहे, समजून घेण्याची त्याची क्षमता वाढली आहे. आणि तुम्ही आधीचे व्हिडिओ जे बघितले त्याच्यात तुम्ही बघताच आहे की पाठची प्रगती कशी होते. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की ऑटिझम हा शेवट नाही आहे, तो एक वेगळा प्रवास आहे आणि आपण आईवडील म्हणून या प्रवासात खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अजून खूप काही बोलायचं आहे, सांगायचं आहे. पाठचा पुढचा प्रवास आम्ही कसा केला हे देखील मी पुढे सांगणार आहे पुढच्या भागांमध्ये. जर तुम्हाला हा अनुभव महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि बाजूला जे घंटीचं बटन आहे ते दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ आला तर तुम्हाला नक्की समजेल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. जय सद्गुरू.